नमस्कार. विकसित भारत जी योजनेला कर्नाटक सरकारचा राजकीय विरोध. सोमवार 26 जानेवारी रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार विठ्ठल हलगेकर व इतर भाजप नेत्यांनी केवळ राजकीय हेतूने कर्नाटक सरकार या योजनेला विरोध करत असल्याचा आरोप केला. केंद्र सरकारने मनरेगा योजनेत सुधारणा करून विकसित भारत जी योजना लागू केली असून ही योजना ग्रामीण विकास, रोजगार निर्मिती व शेती सुधारण्यासाठी उपयुक्त असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला लोकप्रिय आमदार श्री विठ्ठल हलगेकर, माजी आमदार श्री अरविंद पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रमोदअण्णा कोचेरी, तालुका माजी अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा महिला मोर्चा सचिव धनश्री सरदेसाई, भाजपा तालुका अध्यक्ष बसवराज सानिकोप, युवा नेते पंडित ओगले, प्रधान कार्यदर्शी गुंडू तोपिनकट्टी, मल्लाप्पा मारिहाळ, तालुका उपाध्यक्ष ॲड चेतन मणेरीकर, शरद केशकामत आदी पदाधिकारी उपस्थित होते. या योजनेबाबत माहिती देण्यासाठी मंगळवार दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात बैठक बोलविण्यात आली आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 100 वर्षामध्ये आपला देश जगाच्या पातळीवरती पहिल्या क्रमांकानं सर्व दृष्टिकोनातून पुढे यावा, या दृष्टिकोनातून खेड्यांचा विकास व्हायला पाहिजे. या खेड्याच्या विकासाला केंद्र सरकारकडून निधी दिला जातो. तो निधी योग्य त्या ठिकाणी त्याचा उपयोग व्हावा या दृष्टिकोनातून जी कायदा 2025 म्हणजे विकसित भारत गॅरंटी रोजगार आजीविका मिशन ग्रामीण 2025 असा हा कायदा मागच्या अधिवेशनामध्ये पास झालेला आहे. आणि त्या कायद्याप्रमाणे पूर्वीच्या इतिहास बघितला तर 1980 पासून या रोजगार हमी योजनेबद्दल वेगवेगळी नावं देऊन ही योजना पुढे आलेली आहे. 1980 साली राष्ट्रीय ग्रामीण उद्योग योजना म्हणून होती. त्यानंतर 83 साली ग्रामीण भूरहित उद्योग योजना म्हणून होती. त्यानंतर 89 ला जवाहर रोजगार योजना म्हणून केंद्र सरकारने सुरू केली होती. हीच योजना ग्रामीण समृद्धी योजना म्हणून जवाहर अशा पद्धतीनं 99 पर्यंत होती. 2004 ला फूड फॉर वर्क म्हणजे अन्नासाठी काम अशा प्रकारची रोजगार योजना होती. त्यानंतर 2004 ला म्हणजे 5 ला ग्रामीण उद्योग खात्री योजना म्हणजे ही मागची योजना होती. आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नंतर ती 2006 साली महात्मा गांधी नरेगा योजना म्हणून आतापर्यंत होती. आमच्या सरकारनं त्या योजनेमध्ये बदल करून आता जी आज या ठिकाणी जी योजना केंद्र सरकारनं चालू केलेली आहे त्या संदर्भात काँग्रेस पार्टी त्याला विरोध करत आहे. वास्तविकता आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं त्याची माहिती देऊन व्यापक प्रमाणात माहिती ही ग्रामपंचायत सदस्यांना आणि ग्रामपंचायतीला देण्यासाठी उद्या भारतीय जनता पक्षाच्या तालुका कार्यालयामध्ये ही देण्यात येणार आहे. आणि ती माहिती तुमच्यामार्फत सर्व पंचायत सदस्यांना कळावी म्हणून आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आत्ताच सन्मान्य आमदारांनी आणि म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कोची साहेबांनी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. मला एवढंच या प्रसंगी सांगायचं आहे की 100 दिवसाचे 125 दिवस झाले. रेट सुद्धा जो कमी होता तो सुद्धा कामगारांना रेट मिळणार. पहिल्या काही त्रुटी जो होत्या ज्याच्यामुळे काम होत होतं ह्याच्यामध्ये थोडा दिरंगाईपणा होत होता
तो आता होणार नाही. पारदर्शकता ह्याच्यामध्ये राहणार. कुठलंही काम जे नेमून दिलेलं आहे ते काम 100% झालं तरच तो पगार मिळणार. हे एवढं अगदी व्यवस्थितपणानं पटवून देऊन सांगितलं काम भारतीय जनता पक्षाच्या वतीनं परवाच्या झालेल्या अधिवेशनामध्ये हा कायदा पास करण्यात आलेला आहे. आणि सुरुवातीपासून ही जी योजना आहे, कामगारांना काम देणं, बेरोजगारांना काम देणं, या वेगवेगळ्या नावानं पहिल्यापासून होत आलेली आहे. आणि कालांतराने त्याच्यामध्ये सुधारणा होईल तसं ते बदल होत 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 आलेला आहे. आणि आज भारतीय जनता पक्षानं सुद्धा तो बदल करत असताना ह्याला विकसित भारताची ग्रामीण विकास जी रामजी हे केलेलं आहे, हे त्याच्यामध्ये फक्त ते रामजी यावं असं म्हणून ते काही केलेलं नाही. त्याला दिलेलं नाव आहे. म्हणजे मला सांगायचा उद्देश असा की काँग्रेस पक्षाला राम या शब्दाबद्दल बहुतेक तिरस्कार असावा आणि त्यानंतर रामाबद्दल त्यांच्या मनामध्ये द्वेष असावा. कारण राम मंदिर बांधताना सुद्धा विरोध, बाकी सगळ्या गोष्टी कुठल्या हिंदू संस्कृतीला ज्या अनुसरून ते भारतीय जनता पक्ष जेव्हा करायला लागले त्याला विरोध, ह्या गोष्टी कुठेतरी जरा मनाला खटकणार आहे. आणि ही जी जी रामजी योजना आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणानं आता उल्लेख केल्याप्रमाणे त्याच्यामध्ये कुठले बदल आहेत, काय आहे, कशासाठी केले हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि पत्रकारांच्या माध्यमातून आमची सगळ्यांची विनंती आहे की ही जी बातमी आता तुम्ही प्रसारित करणार आहात याच्याबद्दल विस्तृतप्रमाणे उद्याच्या पेपरमध्ये जर हे झालं तर परवा येणारे जे पंचायत सदस्य आहेत, जे जबाबदार व्यक्ती आमच्या तालुक्यामध्ये आहेत, त्यांना सुद्धा ते समजेल. त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी बऱ्याच ಕನ್ನಡದಾಗಿರಲಿ, ಮರಾಠಿದಾಗಿರಲಿ, ಯಾವುದೇ ಭಾಷೆದಾಗಿರಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಇದು ತಿಳಿಯುವಂಥ ಕೆಲಸ ಆಗಬೇಕು. ನಾವು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ವತಿಯಿಂದ ಎಲ್ಲ ಪತ್ರಕರ್ತರಿಗೆ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇವತ್ತಿನ ದಿನ ಪತ್ರಕಾರ ಪರಿಷತ್ತಲ್ಲಿ ವಿಸ್ತೃತವಾಗಿ ನಾವು ಮಾತಾಡಿದ್ದೀವಿ, ಹೇಳಿದ್ದೀವಿ. ಅದೇ ನಿಮ್ಮ ಪೇಪರ್ದಾಗ ಬಂದರೂ ಸಹಿತ ಅರ್ಧಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಮಾಹಿತಿ ನಿಮ್ದು. ಯಾಕಂದ್ರೆ ನಿಮ್ಮಿಂದ ಹೋಗುವಂಥ ಮಾಹಿತಿ ಭಾಳ ವ್ಯಾಪಕ ಪ್ರಮಾಣದಾಗ ಹೋಗ್ತಿದೆ. ಕೆಲವೊಂದು ಮಂದಿ ಬರ್ತಾವ್ರು ಬರಂಗಿಲ್ಲ, ಹಿಂಗಾಗಲಿ. ಆದರೂ ಸಹಿತ ಪ್ರತಿಯೊಂದು ಪಂಚಾಯತಿ ಮೆಂಬರ್ಗೆ ಮುಚ್ಚುವಂಥ ಕೆಲಸ ನಾಳಿಂದ ನಮ್ಮ ಪಕ್ಷ ಕಾರ್ಯಾಲಯ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಆ ದಿವಸ ನಾವು ತಿಳಿಸುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥಾನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ನಾವು ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಾ ಘಟಕ ವತಿಯಿಂದ ಅಭಿನಂದಿಸ್ತೇವೆ. ಯಾಕಂದರೆ ಇಂಥ ಒಳ್ಳೆಯ ಯೋಜನೆಯನ್ನು ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ತಂದಿದ್ರಿ, ಹೆಚ್ಚಿನ ಫಂಡ್ಗಳು ಅದಕ್ಕೆ ಇದನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ರಿ. ಮತ್ತು ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಮಹತ್ವದಂದ್ರೆ ಏನು ಇವತ್ತು ಅಮೌಂಟ್ ಆಗುತ್ತೆ ಆ ಅಮೌಂಟ್ ನೇರವಾಗಿ ಆ ಮನುಷ್ಯನ ಖಾತೆ ಮೇಲೆ ಜಮಾ ಆಗುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದ್ರಾಗ ಭಾಳ ಪಾರದರ್ಶಕತೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ತಾವು ಎಲ್ಲರೂ ಇದನ್ನು ಸಹಕರಿಸ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ.